हॅलो एव्हरीवन. तर आजचा जो केक आहे तो रसमलाई केक आहे. तर आज मला रसमलाई केकची ऑर्डर होती, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी रसमलाई केक कसा बनवते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रसमलाई केक कसा बनवायचा, त्याची सोकिंग कशी करायची, प्लस त्याच्यामध्ये मी केक बनवताना काय काय फील करते, त्यानंतर त्याची डिझाईन कशी करते, तर ही पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर असेच डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले आहे आणि यापुढे पण अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही केलेलं नसेल तर, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि जे तुमच्या आजूबाजूला जर कोणी बेकर असेल किंवा ते केक बनवत असतील तर त्यांच्यासोबत पण शेअर करा, त्यांना नक्कीच मदत होईल. तर हा जो केक आहे हा हाफ KGमध्ये बनवायचा होता मला, आणि त्यासाठी मी 6 इंचचा टीन यूज केलेला आहे. तर जो बेस आहे तो बेक झाल्यानंतर मी त्याला पूर्णपणे गार होऊ दिला आहे आणि मगच त्याला लेअरिंग करायला घेतलेलं आहे. तर इथे मी जो बेस आहे त्याला 3 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की त्याला सोकिंग कशी करायची. तर जेव्हा आपण नॉर्मल केक जसे की पायनॅपल, व्हॅनिला हे जे केक असतात ना, हे जेव्हा आपण बेक करतो ना, तेव्हा आपण नॉर्मल वॉटर यूज करतो किंवा मग शुगर सिरप यूज करतो. तर इथे मी काय करते, जेव्हा रसमलाई केक बनवत असते ना, तेव्हा मी जे रसमलाईचं सिरप असतं ना, त्यानेच जी लेयर आहे ती सोक करत असते. तर यामुळे काय होतं ना, की आपला जो बेस आहे ना, त्यालासुद्धा एक रसमलाई फ्लेवरची टेस्ट आपल्याला मिळते. आणि हा जो पार्ट आहे ना सोकिंग, हा मेन असतो आपल्या केक बनवताना. काय असतं की आपण खूप जास्त पण सोकिंग केली ना, तर त्यामुळे पण केक जो असतो ना तो खूप असा ओलसर होतो, आणि कमी केली ना तरी त्याच्यामध्ये तो फ्लेवर उतरत नाही. म्हणून व्यवस्थित पद्धतीने केकला ही सोकिंग झाली पाहिजे. तर बघा इथे अशा पद्धतीने मी व्यवस्थित पूर्णपणे केकच्या जी लेयर आहे त्याला सोकिंग करून घेतलेली आहे, आणि अशाच आपण 3 लेअरसुद्धा सोक करून घेणार आहोत. यानंतर आहे ना आपल्याला लेअरवरती क्रीम अप्लाय करायचं आहे. तर मी इथे पायपिंग बॅगचा यूज केलेला आहे क्रीम अप्लाय करताना. तर ते का, तर बघा, जेव्हा आपण क्रीम हे डायरेक्टली अप्लाय करतो ना, तेव्हा ते शक्यता त्याची जास्त असते की कुठे कमी किंवा कुठे जास्त अप्लाय होत असतं ते. मग ते आपल्याला सेट करावं लागतं. यामध्ये आपला टाईम पण खूप जातो. तर ती प्रोसेस तुम्ही तेव्हाच करू शकतात जेव्हा तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस आहे. पण या पद्धतीने तुम्ही जर पायपिंग बॅगचा यूज करून क्रीम लेअरवरती अप्लाय केलं ना, तर सगळीकडे इव्हनली क्रीम अप्लाय होतं आणि तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागत नाही केक बनवायसाठी. तुमची जी प्रोसेस आहे ती खूप इझिली आणि कमी टायमिंगमध्ये होऊन जातं. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की सगळीकडे व्यवस्थित क्रीम अप्लाय झालेला आहे. तर आहे ना, बाजारामध्ये ना रसमलाई क्रशसुद्धा अवेलेबल असतं. म्हणजे जिथे तुम्ही बेकरीचं प्रोडक्ट घेत असाल ना, तिथे ते इझिली अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल. पण मी ना रसमलाई केक बनवताना क्रश यूज करत नाही. तर मी काय करते, जी रसमलाई असते ना आपली, त्याचेच मी छोटे छोटे पीसेस कट करते आणि ते मी फिलिंगसाठी त्यांचा मी यूज करते. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आहे आणि मी ते इथे ॲड करत आहे. तर यामुळे काय होतं ना, की जेव्हा आपण कस्टमरला हा केक देतो आणि कस्टमर जेव्हा हा खात असतो ना, तेव्हा त्यांच्या खाण्यामध्ये हे छोटे छोटे बाईट्स येत असतात, आणि त्याच्यामुळे जी टेस्ट आहे आपल्या केकची ती खूप जास्त यम्मी असते. माझ्या कस्टमरला माझा बनवलेला रसमलाई केक खूप जास्त आवडतो. त्यानंतर मी ना थोडे बदाम स्लायसेस याच्यावरती ॲड करून घेतलेले आहे. आणि आता ही जी प्रोसेस आहे ना, ती सेम प्रोसेस आपल्याला 2-3 लेअरला करायची आहे. त्यानंतर मी ते सेकंड लेअर अप्लाय केलेली आहे, आणि जी प्रोसेस आपण केलेली होती सोकिंग करायचं, क्रीम अप्लाय करायचं आणि फिलिंग करायची, ही सेम प्रोसेस मी ह्या लेअरला पण करणार आहे. अशा पद्धतीने ना मी लेअर अप्लाय करून घेतलेले आहे. आणि आता ही जी प्रोसेस आहे ना, याला म्हणतात क्रम कोटिंग. तर यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, जो व्हाईट क्रीम आहे ना तो केकवरती
खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला अप्लाय करायचा असतो. आणि यानंतर आपल्याला केक जो आहे तो फ्रीजला सेट करणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी अर्धा तास तरी तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1-1.5 तास ठेवू शकतात. तोपर्यंत तुम्हाला जर दुसरे केक रेडी करायचे असतील तर तोपर्यंत तुम्ही ते करू शकतात. पण तुम्हाला जर अर्जंट असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला केक हा फ्रीजला सेट होऊ द्यायचा आहे. याने काय होतं ना की जेव्हा आपण याच्यावरती फायनल फिनिशिंग देणार असतो ना केकला, तर आपल्याला सपोज आता तुम्हाला दुसऱ्या कलरचं क्रीम याच्यावरती अप्लाय करायचं आहे. तर अशा वेळेला काय होतं ना की ज्या लेयर्स असतात ना आपल्या ह्या प्रॉपर सेट झालेल्या नसतात. त्याच्यामुळे ज्या लेयर्स असतात ना त्या इकडे तिकडे सरकण्याची जास्त शक्यता असते. त्याच्याऐवजी जर तुम्ही केक जो आहे तो फ्रीजला अर्धा किंवा 1 तास सेट होऊ दिला तर हे चान्सेस खूप कमी असतात. कमी म्हणजे नसतातच. आणि त्यानंतर आपला केक खूप छान फिनिशिंग आपण त्याला देऊ शकतो. तर कस्टमरने मला एक इमेज शेअर केलेली होती केक डिझायनिंगसाठी. तर तो केक आहे ना पूर्ण येलो कलरमध्ये होता. जनरली रसमलाई फ्लेवरचे जे केक असतात ना ते येलो कलरमध्येच असतात. पण एखाद्या वेळेस तुम्हाला काही थीम वगैरे करायची असेल तर मग त्यानुसार आपण त्याची डिझाईन ठरवतो. तर इथे त्यांनी फोटो शेअर केलेला होता. त्याच्यानुसार मी पूर्ण केकला येलो कलरचं क्रीम अप्लाय करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी त्याला शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मी यावरती ना टॉपला याच्या सहाय्याने, याला काय बोलतात मला माहिती नाही, मी सुद्धा एक नवीनच बेकर आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी सुद्धा शिकते आहे. तर मी असा इफेक्ट याला देऊन दिलेला आहे. खूप छान दिसतो यामुळे वरचा जो टॉपचं पोर्शन असतं ते. त्यानंतर बॉटमला आहे ना मी नूर 2 ह्या नोझलचा यूज करून अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे. तर कस्टमरने मला सांगितलं होतं की त्यांना केकवरती बाबा आणि अहो असं नाव त्यांना लिहून हवं आहे. तर मी खूप केक सर्च केले गुगलला वगैरे, पण जनरली मला हजबंड डॅड, हजबंड बाबा, हजबंड पापा असे आढळले. बाबा आणि हो असं आढळलं नाही. पण कस्टमरने सांगितलं आहे म्हटल्यावरती आपल्याला ते करूनच द्यावं लागणार. तर इथे मी प्रयत्न केलेला आहे तशी नावं लिहिण्याचा आणि केकचा लूक असा आलेला आहे. तर छान दिसत होतं हे सुद्धा. त्यानंतर मी जे बॉटमला नोझल यूज केले आहे त्याच नोझलने टॉपवरती सुद्धा अशा प्रकारचे फ्लॉवरने डिझाईन करून घेतलेली आहे. आणि एक छानसा लूक यावा म्हणून मी छोटे छोटे रेड जेल कलरने हार्ट शेप यावरती काढून घेतलेले आहे. बघा अशा प्रकारे खूप छान दिसत होतं ते. त्यानंतर जनरली रसमलाई केकवरती ना बादाम स्लायसेस किंवा याचीच डिझाईन असते, रोज पेटल्स वगैरे. तर तशाच प्रकारे मी इथे जे रसमलाईचे पीसेस आहेत ते ॲड करून घेतले. थोडे बादाम स्लायसेस आणि रोज पेटलच्या सहाय्याने मी केकला पूर्णपणे डिझाईन करून घेतलेला आहे. आणि जो फायनल लूक होता तो खूप छान आलेला होता केकचा. तर असेच नवीन नवीन केक तुम्हाला शिकायचे असतील, केकच्या डिझाईन्स तुम्हाला शिकायच्या असतील किंवा रेसिपीज तुम्हाला शिकायच्या असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही क्युरी असतील किंवा माझं काही चुकत असेल तर ते सांगण्यासाठी कमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.